जीवघेणा रस्त्यावर बांधणार 3.5 कोटींचा रस्ता दुभाजक। चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते बल्लारपूर मार्गापर्यंत ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहे। या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। महानगरपालिकेने यावर उपाययोजना करण्याऐवजी जीवघेणा रस्त्यावर 3.5 कोटींचा रस्ता दुभाजक बांधकाम करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत केलाय। तात्काळ रस्ता दुरुस्त केला नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देशमुख यांनी दिलाय। बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत जिथं जीवघेणे खड्डे झालेले आहेत, नागरिक जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणावरून जातात। त्या ठिकाणी 3.5 कोटी रुपये खर्च करून फक्त रस्ता दुभाजक तयार करण्यात येत आहे। एक चांगला रस्ता दुभाजक ज्याच्यावर झाडं होते, एक 20 लाखाची आतमध्ये इलेक्ट्रिकची लाईन होती, हे सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं आणि नवीन रस्ता दुभाजक तेही 3.5 कोटीचे 2 रस्ता दुभाजक, एक बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज आणि दुसरं सावरकर चौक ते बंगाली कॅम्पपर्यंत, म्हणजे रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्पपर्यंत केवळ 2 रस्ता दुभाजक, ते 3.5 कोटीचे केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी हा मनमानी कारभार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेला आहे। त्याला आमच्या लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे, कारण की हे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात विधानसभेत लोकसभेत कुठेही प्रश्न उचलताना दिसत नाही, त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाही। आम्ही उद्या हे रस्ता दुभाजकाचे काम बंद पाडणार आहोत, त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करणार आहोत, कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत आणि या ठिकाणी रस्ता बनवण्या